नवरात्रि के पहले दिन के अवसर पर आज हजारों श्रद्धालु विरार के जीवदानी देवी के दर्शन के लिए मंदिर में उमड़ पड़े हैं। मंदिर प्रशासन ने 9 दिवसीय नवरात्रि उत्सव में आने वाले श्रद्धालुओं के लिए सीसीटीवी कैमरे, स्वयंसेवक और विवाह कॉलेज के छात्रों के साथ सेवा के लिए व्यापक व्यवस्था की है। विरार की जीवदानी देवी मंदिर पांडव काल की देवी है। भक्तों की मान्यता है कि यह देवी नवसा प्राप्त करने वाली है, इसीलिए वसई, विरार, नालासोपारा, पालघर, ठाणे, मुंबई, रायगढ़ और अन्य राज्यों से भक्त नवरात्रि के दौरान देवी के दर्शन और अपनी मन्नतें पूरी करने आते हैं। मंदिर प्रशासन ने विरार आने वाले श्रद्धालुओं की सुरक्षा का पूरा ध्यान रखा है। अगले 9 दिनों तक जीवदानी पर्वत श्रद्धालुओं से भरा नजर आएगा। विरार का जीवदानी देवी मंदिर एक पहाड़ी की चोटी पर स्थित है। देवी के दर्शन के लिए 1200 सीढ़ियां चढ़नी पड़ती है। मंदिर में जीवदानी मंदिर पर्वत तक पहुंचने के लिए अत्याधुनिक फनिकुलर ट्रेन की भी व्यवस्था की गई है और उस ट्रेन के टिकट बहुत सस्ते हैं। श्रद्धालुओं को किसी भी प्रकार की असुविधा ना हो, यह सुनिश्चित करने के लिए मंदिर प्रशासन ने मंदिर के निचले भाग में एक बड़े पार्किंग स्थल की व्यवस्था भी की है। पूरे मंदिर परिसर में 180 सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं। निर्बाध विद्युत आपूर्ति सुनिश्चित करने के लिए 25 वॉकी टॉकी, 4 जनरेटर, 100 मंदिर सुरक्षा गार्ड, 200 एनसीसी छात्र, अग्नि सुरक्षा के लिए 110 फायरबॉल, शस्त्रकर्मी और सिविल पुलिस तैनात की गई है। आपण बघा की जीवदानी मंदिर माता मंदिरनी इथं 3 बाजूनी उतरण्याची चढण्याची व्यवस्था केलेली फॅनिक्युलर रेल हा चौथा मार्ग आहे आणि ह्या सर्व बाजूला पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली साधारण 180 ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहेत। विविध ठिकाणी सुरक्षतेसाठी असणाऱ्या आवश्यकता सगळ्या बाबी पूर्ण केलेल्या आहेत। इथे स्काउट, गाईड्स, एनसीसी, एनएसएस याचे विद्यार्थी सेवा देत आहेत। अनेक नागरिक, अनेक मंडळ इकडे सेवा देत आहेत। जीवदानी मंदिर ट्रस्टचा स्टाफ आहे, बडगी मंडळी आहेत, ट्रस्ट मंडळी आहेत। हे सगळं जीवदानी मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांना योग्य वेळेमध्ये दर्शन मिळावं यासाठी प्रयत्न करतात। प्रसादालयाची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, टॉयलेटची व्यवस्था आहे। सर्व ठिकाणी येण्या जाण्यासाठी चप्पल ठेवण्यासाठी चप्पल स्टँडची व्यवस्था आहे। आणि तरीही नागरिकांना आम्ही विनंती करतो, भाविकांना विनंती करतो, आपल्या काय सजेशन असतील तर त्या सजेशनचा आम्ही नक्की स्वीकार करू आणि यापेक्षाही चांगली सेवा देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू। ही सेवा चांगलीच आहे, पण यातही चांगली सेवा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। पहिला तर मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही या ठिकाणी आपल्या आई माऊलीच्याकडे, जीवदानीच्याकडे आले। हा स्थान एक दुर्गम स्थान आहे आणि इथे जे भक्त लोक येतात त्यांच्या माऊली मनोकामना परिपूर्ण करते। जसा जसा रूपामध्ये जो मागतो तसं पद्धतीने त्याची मनोकामना परिपूर्ण होते। आणि आपल्याकडे घटस्थापना पहाटे 8:15 वाजता झालेली आहे आणि आपल्याकडे तेव्हापासून पहाटे 4 वाजेपासून लांब लांबून भक्त लोक येतात आहे। खूप गर्दी आहे आपल्याकडे। महाराष्ट्रातल्या 18 शक्तिपीठांपैकी जीवदानी देवीचं एक नाव आहे, काय माहिती म्हणजे प्राचीन माहिती? हे प्राचीन माहिती अशी आहे की पूर्वी महाभारत कालामध्ये पांडव या स्थानावर आलेले होते। इथे वास्तव्य त्यांनी केलेला होता आणि तेव्हा त्याचे जे खोज केलेली ते एक गवळी होता इकडे। ते लोकांचे गाय सांभाळायचे। तो त्याच्याकडे अचानक एक गाय वाढते आणि तत्पश्चात थोड्या दिवसांनी ती त्याला दूध देते, पण त्याला दूध भेटत नाही। तो विचार करतो हा दूध कुठे जातो। ती गाय आपोआप गाय गोठ्यावरून या ठिकाणी यायचं आणि तिचे थनाचे दूध आपोआप निघायचं। एक दिवस त्यांनी चौकशी केली, ती गायच्या मागे लागला आणि या ठिकाणी आला। गायने त्याला पाहिलं आणि गायने डोंगरावरून उडी मारली। त्याला काय वाटलं की गाय आता मेली, पण आईच्या कृपेने त्याच्या जायच्या आधीही ती गाय आपल्या यथावत जागावर उपस्थित होती, म्हणून या ठिकाणाचे नाव पडलं जीवदानी।